जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास दुसरा सारासार निरूपण नाम श्रीराम समर्थ ऐका सारा सार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा. श्रीराम समर्थ दशक 13वा दिलाय आपल्याला नामरूप. आपल्याला नाम कुणाचं घ्यायचंय? अखंड त्या परमेश्वराचं घ्यायचंय. रूप ओळखायला शिकायचंय. दशक 13वा दिलाय आपल्याला नामरूप. सगळ्यात साधन सोपं असेल तर कोणतं हो? नामस्मरण. आता नामस्मरण जे सद्गुरूंनी आपल्याला दिले ते नाम आपल्याला जपता आलं पाहिजे. आता नाम ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो ते नाम आपल्याला अखंड काय करत असतं हो? जपत असतं. आता नामामध्ये ताकद आहे की नाही हे एक आपल्याला एका बोधावरून लक्षात येईल. जे सद्गुरूंनी दिलेलं म्हणजे जे नामस्मरण दिलेलं आहे त्यामध्ये खूप मोठी काय आहे व ताकद आहे. आता एक असेच रोज काय करायचं? विभीषण काय करत होते? रोज येऊन एका मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करायचे. लंकेवरून येऊन एका आपल्या भारतामध्ये येऊन काय करायचे? त्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये येऊन पूजन करायचे. आता तिथले पुजारी त्यांना काय वाटलं, हे मी यायच्या अगोदर या मंदिरात रोज कोण पूजा करतंय? आणि खूप सारी फुलं असायची हो त्या मंदिरामध्ये. त्या पुजाऱ्यांना खूप विशेष वाटायचं की हे आणून कोण ठेवतं एवढं फुलं. आणि विभीषण काय करायचे? रोज यायचे, पूजा करायचे आणि त्यांना रोजच्या सवयीनुसार काय हो, त्या फुलांच्या ढिगामधील थोडीशी फुलं आपल्या फेट्यामध्ये काय करायचे? खोचायचे. आता मला सांगा, विभीषण म्हणजे काय हो? आकाराने खूप मोठे आणि आकाराने खूप मोठे असल्या कारणाने पुजारी काय हो, सहज त्या फुलांच्या ढिगामध्ये बसतील लपून, एवढाच पुजारी. आणि ती फुलं आता ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांची मुठभर फुलं म्हणजे काय हो, आपल्यासाठी खूप मोठा ढीग. लक्षात घ्या. मग असं पूजन रोज करायचे. एक दिवस पुजाऱ्यांनी काय ठरवलं की काय नाही, आज मी बघणार म्हणजे बघणार कोण रोज पूजा येऊन करतंय, हे मला काय करायचंय? बघायचंय. म्हणून ते काय करतात? ते फुलांचा ढीग असतो त्यात लपून बसतात. संध्याकाळीच काय करतात? लपून बसतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे विभीषण येतात, मूर्तीची पूजन करतात, चरणावरती फुलं वाहतात आणि त्यातील थोडी काही फुलं उचलतात आणि फेट्यामध्ये काय करतात? खोवतात. त्या फुलांबरोबर ते पुजारी काय केले जातात? त्यांच्या फेट्यामध्ये खोवले जातात. आणि तसंच कुठं जातात? ते लंकेला जातात. आता लंकेला गेल्यानंतर डोक्यावरचा फेटा काय करतात? उतरून ठेवतात. तेवढ्या वेळात पुजारी काय करतात? त्या फेटातून उडी मारतात खाली आणि विभीषणाला हाक मारतात. त्यांना खूप आश्चर्य वाटतं की कोण हाक मारतंय? त्यावेळेस ते म्हणतात की मी पुजारी. ज्या मंदिरात तुम्ही पूजन करायला जाता रोज, त्या मंदिराचा मी पुजारी. मी आज म्हणजे रोज कोण पूजन करतंय म्हणून बघण्यासाठी मी काय केलेलं? फुलांच्या ढिगामध्ये लपून बसलेलो आणि चुकून तुमच्या फेट्यामध्ये मी काय झालो, म्हणजे तुम्ही मला त्या फुलांबरोबर रोवलं गेलो मी त्या फेट्यामध्ये आणि मी तुमच्याबरोबर तुमच्या सोबत आलोय तुमच्या घरी. आता विभीषण म्हणाले ठीक आहे. तो म्हणाला मला पण घरी गेलं पाहिजे. माझे काय घरचे काय करतील? खूप विचारामध्ये असतील, शोधाशोध सुरू करतील. मला काय करा? मी रात्रीपासून घरी गेलो नाही, मला लगेच घरी जायचं आहे तात्काळ. त्यावर विभीषण काय म्हणतात? ठीक आहे. ते काय करतात? एका चिठ्ठीवरती काय करतात? नाम लिहून देतात. आता ते नाम म्हणजे श्रीराम म्हणून चिठ्ठीमध्ये लिहून दिलेलं असतं आणि ती चिठ्ठी त्या कोणाजवळ दिली? त्या पुजाऱ्यांजवळ दिली आणि सांगितलं की काय, हे नामाची चिठ्ठी घेऊन काय करा? ही चिठ्ठी घेऊन तुम्ही
समुद्र काय करू शकता, पार करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. आता ठीक आहे, पुजाऱ्यांना वाटलं ठीक आहे, ते ती चिठ्ठी घेऊन जातात. त्यांना काय वाटतं, पुजाऱ्याला मध्यंतरी जातात. कुठं पुजारी मध्यंतरी जातो समुद्रामध्ये आणि त्याला मनात एक येतं की काय हो, की असं काय चिठ्ठीत लिहिलंय की त्या चिठ्ठीच्या जोरावरती मी काय करू शकतोय, हा समुद्र पार करून जाऊ शकतोय. चिठ्ठी उघडून बघतो तर काय हो, त्यात लिहिलेलं असतं श्रीराम. आता श्रीराम लिहिलेलं, पुजारी म्हटला एवढं काय या नामामध्ये ताकद आहे, एवढं काय या अक्षरांमध्ये ताकद आहे. म्हणून तो पुजारी काय करतो, ती चिठ्ठी फेकून देतो. ज्या क्षणी फेकून देतो त्या क्षणी काय होतो, समुद्रात तिथंच बुडतो. म्हणजे तो जो चालत आलेला समुद्रावरती तरला होता ते कशामुळं हो, त्या असलेल्या नामामुळं. चिठ्ठी जी जवळ होती नामाची, म्हणजे तेवढ्या विश्वासाने कुणी दिलेली, विभीषणाने दिलेली, परंतु पुजाऱ्यानं काय ठेवला नाही हो, विश्वास ठेवला नाही त्या चिठ्ठीवरती. विश्वास ठेवला नाही म्हणून ज्या क्षणी ती चिठ्ठी टाकून दिली त्या क्षणी पण ते काय झालं हो, तिथंच पुजारी बुडाला. लक्षात घ्या, म्हणजे नामामध्ये किती मोठी ताकद आहे. मग जे दिलंय नाम ते काय आहे हो, खूप मोठ्या ताकदीचं आहे. नामस्मरणात म्हणजे समर्थ नेहमी सांगतात, खाता पिता बसता उठता नाम घेता राहोच नका. अखंड तुकाराम महाराजांनी अखंड पांडुरंगाचं नामस्मरण करायचे. अखंड नामस्मरण काय हो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक माणूस आला, तो काय म्हणाला, आता तुकाराम महाराज, आता पहिलं टॉयलेट नव्हती, सगळेजण बाहेर जायचे ना, उघड्यावरती जायचे. मग तुकाराम महाराजांना विधीला जाताना बघितलं एक जणाने, तरी तुकाराम महाराज अखंड नामस्मरण चालूच, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते विधीला जाऊन आल्यानंतर एक जण माणूस त्यांना काय म्हणाला, अहो विधीला जाताना तरी त्या देवाला सोडत जा की. तुकाराम महाराज म्हणाले, हसले, काय बोलले नाहीत. ठीक आहे म्हटले. आणि 2-3 दिवसांनी परत तुकाराम महाराजांना खूप मोठ्या मोठ्याने काय हो, विधीला गेल्यानंतर खूप मोठ्या मोठ्याने विठ्ठल 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 नामस्मरण यायला लागलं, कानावरती यायला लागलं. आणि बघतात तर काय, तीच व्यक्ती समोर आली जी तुकाराम महाराजांना म्हणालेले की काय, अहो विधीला जाताना तरी देवाला सोडत जावा. तीच व्यक्ती काय करत होती, विधीला बसल्यावर मोठ्या मोठ्याने ओरडत होती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, काय झालं तुम्हाला, एवढ्या मोठ्या आणि विठ्ठलाचं नाव का जपताय. नाही म्हणला, काय नाही, मूळव्याध झालाय. काय झालाय, मूळव्याध झालाय. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, अहो तो मूळव्याध होऊ नये म्हणूनच आम्ही काय करतो, अखंड नामस्मरण करतो. त्याचं कुठंही नामस्मरण अखंड काय का चालूच असतंय माझं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, उठता बसता खाता पिता नाम घेता राहूच नका. कारण नामस्मरणाला काय पडत नाही हो, पैसे पडत नाहीत. लक्षात ठेवा, कोणतंही म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ जर भक्ती असेल तर नामस्मरण. हे सांगायचं सद्गुरूंना, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे, नामस्मरण. अखंड नामस्मरण केलं तर देव काय होत जातो, आपलाच होऊन जातो ना. आणि रूपामध्ये अडकायचंच नाही. समर्थ म्हणले, देवानं रूपच कसं घेतलंय हो, सावळच घेतलंय ना. सगळीकडे बघा आपल्याला मूर्ती, कुठली तरी मूर्ती गोरी पान अशी बघायला मिळते का हो. सगळ्या मूर्त्या कशा आहेत हो, तिरुपती बालाजीची घ्या, विठ्ठलाची घ्या, सगळीकडं काय हो, देवानं रूप काय घेतलंय हो, सावळच घेतलंय ना. म्हणजे देवानं काय सांगितलंय, रूपामध्ये अडकायचं नाही. कारण का हो, रूपामध्ये बघण्यापेक्षा म्हणजे नामरूप, रूप हे परमेश्वराचं प्रत्येकामध्ये काय आहे हो, तो सूक्ष्म अंशाने काय करत आहे, वास करतोय ना. सूक्ष्म अंशाने प्रत्येक देहामध्ये तो परमेश्वर आहे. म्हणजे नामरूपा सोपं काय आहे हो, ही सोपी भक्ती दिली, एकदम सोपी भक्ती की नामस्मरण. कोणतंही पैसे लागत नाहीत, कोणतेही पैसे लागत नाहीत. कारण का हो, आत्तापर्यंत आपण भक्ती केली, सगळ्या भक्ती केल्या ना. सार निरूपण समर्थ
त्यातूनच सांगतात की सार काय असार काय कळलं पाहिजे. अखंड आपण भक्ती कशी केली व अज्ञानातून केली. अज्ञानातून भक्ती आपण आहे जन्माला आलोय कुठं आणि आपण कर्म कुठलं करतोय हेही आपल्याला लक्षात आलं नाही. लक्षात ठेवा, आपण सगळ्या भक्त्या अज्ञानातून केल्या. देवापुढं देव कापला. आपण काय म्हणतो, कोंबडा कापायचा आहे कोणाला, देवाला. बोकड कापायचं आहे देवाला, लागतं का हो. एक लक्षात घ्या, देवाला कोणताही म्हणजे देवाला तो नैवेद्य दाखवला जात नाही. देव कुणाला नैवेद्य दाखवला जातो, जे दैत्य असतात अवतीभोवती मंदिरामध्ये, त्या दैत्यांना तो नैवेद्य दाखवला जातो. लक्षात ठेवा, जो बळी दिला जातो तो कुणासाठी असतो, तो दैत्यांसाठी असतो. देवाला असलं काही लागत नाही. अहो ज्यानं निर्माण केलंय त्या तो ते मागत नाही. लक्षात ठेवा, आपण जन्माला आलोय तसेच ते बाकीही प्राणी मात्र काय आलेले आहेत, जन्माला आलेले आहेत. आणि त्यांना निर्माण कोणी केलंय हो, त्या परब्रह्मानेच निर्माण केलंय ना. मग ज्यानं निर्माण केलंय तो त्याचा बळी कधी मागणार नाही. बळी कोण घेतं, तर जे बाकीचे दैत्य आहेत त्यांना तो बळी लागत असतो. लक्षात ठेवा, खातं कोण, खाणारे पण कोण. मग लक्षात ठेवा, समर्थांना काय सांगायचंय, ऐका सारा सार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेक ओळखा. अहो हा एवढा मोठा पसारा आहे, विश्वाचा एवढा मोठा पसारा उभारलाय, ब्रह्मांडाचा केवढा मोठा पसारा आहे हो. जिकडं बगल डोळ्यानं, अहो हे जग, आपण ही पृथ्वी घेतली तर केवढी विस्तृत पृथ्वी आहे हो. आपल्या जन्मामध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर अजून गेलो नाही. लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्र फिरू शकत नाही, मग हा जग फिरायचं म्हटलं तर किती दिवस लागतील आपल्याला. लक्षात ठेवा, म्हणजे ऐका सारा सार विचार म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, या ब्रह्मांडाचा विस्तार केवढा असेल आणि हा जो पसारा उभारलाय त्यात कोण सार आणि कोणतं असार हे विवेकानं काय केलं पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे हो. आणि विवेकानं ओळखता आलं पाहिजे, विवेकानं ओळखावं म्हणून समर्थांनी आपल्याला दिलंय दशक 13वा नामरूप समास दुसरा सारासार निरूपण नाम. सार काय असार काय या गोष्टी कळल्या पाहिजेत. अहो आपल्याला भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या तर आपण काय खातो, आतील शेंगदाणा खातो, वरचे टरपोले टाकून देतो. तेवढा तर सारासार विवेक आहे ना आपल्याकडं. फळ दिलं, चिक्कू दिला, काय करतो, बिया काढून टाकतो आणि त्याचं काय खातो, गर खातो ना. आणि पेढा दिला आपल्याला तर पेढा सगळाच खातो ना. म्हणजे एवढा सारासार विवेक दिलाय आपल्याला की काय खावं काय नाही खावं ह्या गोष्टी आपल्याला कळतात. मग समर्थ म्हटले तसंच विषय विकारांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सारासार विवेक कळला पाहिजे. म्हणजे सार काय असार काय, शरीराच्या बाबतीत पण तेच आहे, परमेश्वराच्या बाबतीत पण तेच आहे. नाम कुणाचं घ्यायचंय, जे सार आहे, जो असतची असे सर्व काळ, म्हणजे ज्याला येणं नाही जाणं नाही, जो असतची असे त्याचं स्मरण आपल्याला करायचंय, त्याला शरण जायचंय. आपण नको त्याचंच करत बसलो आतापर्यंत. आणि समर्थ म्हटले कितीही धनसंपत्ती कमवली ती बरोबर येणार आहे का हो. बरोबर काय येतं, जे सार आहे ते बरोबर येते. आसार हे नाशिवंत आहे, ते नष्टच होणार आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की आपण अट्टहास कशाचा करतो, अखंड आपण अट्टहास केला संसाराचा, हाट भरला संसाराचा. समर्थ म्हटले ठीक आहे बाबा, आपण नफा पाहावा देवाचा, त्यातही नफा पाहता आला पाहिजे देवाचा. अखंड नफा आपल्याला पाहायचा आहे तर कुणाचा, देवाचा. लक्षात घ्या, म्हणून ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. बघा काय सांगितलंय समर्थांनी, जे दिसेल ते नाश पावेल. म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते सगळं काय आहे हो, नाशिवंत आहे.
ते सगळं नाश पावणार आहे, कधी काळी तरी नाश पावणार आहे. कारण का हो, जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मग तो देव जरी जन्माला आला, श्रीराम म्हणून जन्माला आले, श्रीकृष्ण स्वारी म्हणून जन्माला आले, तरी त्यांना देह धरून जो आलाय त्याला काय आहे हो, जाणे आहेच. म्हणून समर्थांनी सांगितलंय, जे दिसेल ते नाशेल आणि जे येईल ते जाईल. म्हणजे जे जे आलंय ते सुद्धा जाणार आहे. म्हणजे जे टिकत नाही ते असार, आणि जे टिकतं अखंड, जे असतचे असे, ज्याला येणं नाही जाणं नाही, जो येतही नाही जातही नाही, जो दिसतही नाही आणि नासतही नाही, जे अखंड टिकतं तेच काय आहे, सार आहे. आणि ते सार काय आहे ते आपल्याला विवेकानं काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. ओळख फार महत्त्वाची आहे. कारण सार काय असार काय ह्या गोष्टी समजल्याशिवाय माणसाची प्रगती नाही. लक्षात ठेवा. कारण का हो, अखंड आपण मागे पळतोय कशाच्या हो, आसाराच्या. लक्षात ठेवा, जी गोष्ट बरोबर येणार नाही त्याच्यासाठी आपण पाप करत बसतोय. लक्षात ठेवा, आपल्याकडून जी काय वाईट कर्म होतात, भ्रष्टाचार करतोय, कुणाचं तरी लुबाडतोय, भावाचं लुबाडतोय, दुसऱ्याचं लुबाडतोय, म्हणजे समर्थ काय म्हटले, अरे हा सगळा अट्टहास कशासाठी तू चाललाय, तुझा आसारासाठी चाललाय. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले सारासाठी झगडता आलं पाहिजे आपल्याला. सार ओळखलं कुणी हो, अखंड सारा सार विचार, सार काय असार काय हे अखंड ओळखलं कुणी, संत परंपरेनं. म्हणून कोणतीही संत परंपरा नाशवंताच्या मागं पडलेले दिसले नाही बघा. प्रपंच संसारासाठी जास्त काय केलं नाही, खटाटूप केला नाही कोणत्याही संतांनी. अखंड झगडले कशासाठी, कारण समर्थांनी सांगितलं ना, अहो अखंड त्रिविध ताप मिळाले त्यांना. जो त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थाचा. अखंड संतांना किती त्रास झाला हो, किती त्रास दिला लोकांनी, अखंड त्रास दिला. परंतु संत त्या त्रासाला ही झाले नाहीत. काय त्या त्रासातूनही त्यांनी काय केलं हो, अखंड परमार्थ केला. म्हणून जे सार आहे त्याच्यासाठी काय करता आलं पाहिजे, आपल्याला झगडता आलं पाहिजे. सार काय आहे, परमार्थ सार आहे. आणि हा जो संसार प्रपंच सगळं असार आहे. मग ते आपण अखंड जन्मल्यापासून आपण पाहतोय, जसं जसं मोठं व्हायला लागलो, अखंड आपले आईवडील वगैरे कष्ट करतात. अखंड कष्ट कशासाठी चाललंय हो, संसारासाठी, प्रपंचासाठी. हे नाही ते नाही, आपला संसार कधीच पूर्ण होत नाही. का सांगा बरं, भौतिक सुख एवढी वाढलेत की वर्ष बदललं की माणसाच्या राहणीमानात सुद्धा बदल होत चाललाय. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या वस्तू, भौतिक सुख एवढी वाढलेत की लोकांचा ओढा, म्हणजे कितीही कमावलं तरी काय पडतंय हो, कमीच पडतंय. असाच म्हणजे समर्थ काय म्हणतात की समाधानीच नाही ना आपण. कारण का हो, आता शेजाऱ्याला ₹1,00,000 पगार आहे, आपल्याला काहीच नाही, आणि त्यानं सगळं आणले घरामध्ये, TV, फ्रीज. मग ते बायकोचे काय होते हो, चिडचिड होते की त्यांच्या घरात त्या वस्तू आहेत, आपल्या घरात नाहीत. अरे पण समर्थ म्हटले की आपल्याला कळलं पाहिजे की आपलं उत्पन्न किती आहे, आपण काय करतोय. हे म्हणजे आपलं उत्पन्न शून्य आहे आणि आपण त्यांची काय करतोय. त्यांनी ती भौतिक सुख आणली, कर्ज काढून आणली का त्यांच्या पैशातून आणली आपल्याला माहीत नाही. म्हणजे त्या शेजारी घरी त्या वस्तू आल्या म्हणून आपल्यात आल्याच पाहिजेत असं नाही आहे. समर्थ म्हटले सगळ्या गोष्टींवरती अंतरी नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. कारण का हो, दुःख अखंड कशात होतं, कशामुळं होतं आपल्याला, की त्याच्या घरी ते आहे आणि माझ्या घरी ते नाही. मग समर्थ म्हणले बघायला जाऊच नको ना, बघूच नको ना कुणाच्यात काय आहे ते. कारण का, ज्यातून अखंड आपल्या अंतरी दुःख येणार आहे अशा गोष्टीची अपेक्षाच करायची नाही. अहो भगवंताचं नामस्मरण केलं तर आलेली दुःख सुद्धा पळून जातात. मग आलेली दुःख सुद्धा काय होतात, पळून जातात. समर्थ म्हणतात की अरे करू नये असं नाहीये की बाबा तुझ्या घरी कुठली भौतिक सुख नसावीत, असं मी कधीच म्हटलं नाहीये.
निश्चित असावीत. पण त्यासाठी काय करा, उद्योग करा, कष्ट करा, अखंड पैसा जमवा. म्हणजे स्वमार्गाने, समर्थांना काय म्हणायचंय, चांगल्या मार्गाने पैसा कमवा. नाहीतर काय, 2 नंबर करणार, भ्रष्टाचार करणार, आणि नाही ती भौतिक सुखं, कलेक्टरच्या घरी जी सुखं आहेत ती शिपायाला वाटतं माझ्या घरी असावेत, म्हणून तो काय करतो, छापतो, पैसे छापतो म्हणजे काय करतो, भ्रष्टाचार करतो अखंड, आणि त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती काय करतो, संचयन करतो. समर्थ म्हटले अशा गोष्टीचा उपयोग नाही रे, कारण 2 नंबर कधी टिकत नाही. अखंड त्याच्यावर काय असते, अखंड ते कधीतरी बाहेर पडणारं असतं, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की 2 नंबरच्या नादाला लागूच नको. 1 नंबर म्हणजे काय हो, जे स्वकष्टामधून, उद्योगधंद्यामधून कोणतंही काम, म्हणजे चांगलं काम करायला कधी लाजू नका, वाईट काम करायला निश्चित लाजा. समर्थ म्हटले भ्रष्टाचार करताना 10 वेळा लाज वाटली पाहिजे. तिथं तुम्ही भीकच मागताय ना दुसऱ्याला, 10 रुपये दे, 20 रुपये, 10 रुपये काढा, 20 रुपये काढा. अरे रुपयाचा भ्रष्टाचार केला काय, आणि कोटी रुपयाचा केला काय, तो भ्रष्टाचारच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले की अरे भ्रष्टाचार करू नको, हे काय चांगलं नाहीये. म्हणजे स्वतःच्या भौतिक सुखासाठी तुम्ही काय करताय, अखंड चोरी करायची, लुबाडायचं, टोप्या घालायच्या लोकांना, असं कर्म करू नका, ह्याचा उपयोग नाही. समर्थ म्हटले अरे संसार प्रपंच उत्तमाचा करा, उत्तमाचा उद्योगधंदा करा, काही करा उद्योग. समर्थ म्हटले काही उद्योग करा, परंतु काय करा, जो 1 नंबर असेल असं करा, आणि त्यातून काय करा, पैसा मिळवा. तो कसा आहे, अखंड, त्याच्यावर कोणाचं हे आहे का हो, कोणाचा शिव्या सराप, कोणाचं काय आहे का हो त्याच्या पाठीमागं, स्वतः कष्ट केल्यानंतर काहीही नाही. म्हणून समर्थ म्हटले की असं पैशाचं काय करता आलं पाहिजे, आपल्याला संचयन करता आलं पाहिजे. असं संसार प्रपंचामध्ये उद्योगधंदा करून, समर्थ म्हटले अजिबात आलोय ना जन्माला माणूस म्हणून गरीब म्हणून नाही मरायचं. उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, उत्तमाचं मोठं व्हायचं, श्रीमंत व्हायचं, इतरांसारखं भौतिक सुखसुद्धा स्वतःसुद्धा काय करायची, आलाय जन्माला. आता देवांनी सुद्धा राज्य केलंच ना, वनवाससुद्धा भोगला आणि राज्य पण केलं, लक्षात ठेवा. म्हणजे वेळ जशी होती तसं काय केलं, तारून नेलं ना सगळं. जशी वेळ आली तसं तारून जाता आलं पाहिजे, तरुण जाता आलं पाहिजे प्रत्येक संकटातून. मग काय आता स्वतः श्रीरामांनी 14 वर्ष वनवासाला आहे असं लक्षात घ्या. ज्या व्यक्तीनं, म्हणजे श्रीराम स्वतः राजाचा मुलगा होता ना, सीतामाई सुद्धा राजाची मुलगी होती ना, तरी देखील काय केलं हो, वनवास स्वीकारला ना. 14 वर्ष वनवास म्हणजे जिथं घर नाही, दार नाही, शेती नाही, वाडी नाही, धन नाही, दौलत नाही, लक्षात ठेवा. सगळ्याचा त्याग करून वनवासाला जायचंय, सोपी गोष्ट नव्हती. तरी देखील आपल्यासाठी स्वतः देवांनी सुद्धा आपल्याला दाखवून दिलं की काय हो, खचून गेले का देव, खचून गेले का, की नाही बाबा एवढं मोठं माझ्यावर संकट आलंय, मी आता जीव ठेवणार नाही, असं म्हटले का हो कधी, कधीच नाही. कारण त्यांच्याकडे तसला अविचार आलाच नाही. कारण का हो, सारासार विवेकबुद्धी होती. सार काय असार काय हे त्याची बुद्धी त्या परमेश्वराकडे होतीच ना. म्हणूनच तसा विचार कधी केला नाही. आहे त्या प्रसंगात काय हो, कोणताही प्रसंग येऊ द्या, प्रत्येक प्रसंगातून बाहेर निघण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडं होतं, लक्षात ठेवा. म्हणून तेच सामर्थ्य आपल्याला पण दिलंय. आपल्याला पण समर्थ म्हणतात. अरे प्रत्येक वेळ काय होते हो, आता जरी तुमची परिस्थिती गरीब असेल तरी तीही बदलणार आहे, श्रीमंत असेल तीही बदलणार आहे. म्हणून समर्थ म्हटले अहंकार बाळगू नका, कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका. कारण का हो, कोणतीही गोष्ट शाश्वत नाहीये, अनंत काळ, चिरंतन काळ काहीही टिकणार नाहीये. जे टिकणार आहे ते आपल्याला काय करायचंय, मिळवायचंय. म्हणून ऐश्वर्य म्हणजे जे मिळाले आपल्या श्रीसिल्कीनुसार जे जे आपल्याला मिळाले त्यात काय मानायचं, आपल्याला धन्यता मानायची असं. आणि हातपाय हलवायचे बंद करायचे नाहीत. समर्थ म्हटले कष्ट करायचं बंद करायचं नाही. कष्ट कोणतं करायचं, बौद्धिक कष्ट करायचंय, चातुर्यानं राहायला शिकायचंय, विषय विकारांशी चातुर्यानं राहायला शिकायचंय. कारण का हो,
कलियुग आहे. कलियुगामध्ये आपल्याला सावध आणि साक्षेप राहता आलं पाहिजे. प्रत्येक प्रसंगाला तोंड देता आलं पाहिजे. तरच तुम्हाला काय होणार आहे हो, तुम्ही हे तरून जाणार आहे ना. हा संसार सागर तरून जाणार आहे आणि हा संसार करता करता आपल्याला अखंड परमार्थ करता आला पाहिजे. नाम आणि रूप नामस्मरण करायचंय हो, अखंड त्याचं नामस्मरण करायचंय. अंतरी त्याची जाणीव ठेवायची आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोण आहे हो, आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोहोचवण्याचं साधन ही सद्गुरू परंपरा आहे. आणि त्या सद्गुरू परंपरेला आपल्याला काय करता आलं पाहिजे, शरण जाता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. जे असतची असणार आहे, अखंड आपण नसलो आणि असलो तरी जे आहे, आपल्या अगोदर जे होतं आणि आपल्या नंतरही जे असणार आहे, असं जे सार आहे, त्या सारा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मागा आत्मा नात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू. बघा, मागच्या समासामध्ये आत्मा नात्म विवेक म्हणजे आत्मा कोण अनात्मा कोण आपण पाहिलं. आता अनात्मा ओळखून सांडिला. अनात्मा कोण आहे, हा देह काय आहे हो, असार आहे. लक्षात ठेवा, सार काय आहे, अंतरीचा अंतरात्मा. म्हणून समर्थ म्हटले की गेल्या समासामध्ये आपण अनात्मा ओळखून टाकून दिला, नंतर आत्म्याचा शोध घेता घेता मुळीचा मूळ स्वरूपाचा मूळ तंतू मूळ धागा म्हणजे मूळ माया काय झाली आपल्याला सापडली. म्हणजे मुळीचा मूळ तंतू कोण आहे हो, आत्मा जाणता लागला. मुळीचा मूळ तंतू कोण आहे, ही मूळ माया. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार स्रोती बरा पाहावा. मुळी जे राहिली वृत्ती, आता ही मूळ माया आहे, तिच्या ठिकाणी जी वृत्ती राहिली ती निवृत्ती झाली पाहिजे. समर्थ काय म्हणतात, आपली जी मूळ माया आहे तिच्या ठिकाणी जी वृत्ती आहे, त्या वृत्तीची काय झाली पाहिजे हो, निवृत्ती. म्हणजे त्या मूळ मायेच्या ठिकाणी बसलेली वृत्ती नाहीशी करण्यासाठी श्रोत्यांनी सारासार विचार नीट करावा. म्हणजे सार सापडणार आहे ना. जर वृत्तीच निवृत्ती नाही झाली, आता समर्थांनी वृत्ती निवृत्ती म्हणजे काय हो, आता संत तुकाराम महाराज रोज जायचे बघा, त्या भंडार डोंगरावरती जायचे आणि तिथं नामस्मरण करत बसायचे. परंतु जाताना एक पेरूची बाग होती हो, पेरूची बाग होती. वृत्ती निवृत्ती कशी झाली पाहिजे, पेरूची बाग होती. मन म्हटलं की अरे तुकाराम खा ना ती पेरू, एवढा सुंदर पेरू आहे झाडाला, रोज तर येतोय जातोय परंतु एकदा पण खात नाही. कोण म्हणतंय, अंतर्मन म्हणत होतं. तुकाराम महाराज म्हटले ह्या वृत्तीला आता काय केलं पाहिजे, निवृत्त केली पाहिजे. त्यांनी काय केलं, तो पेरू तोडला आणि खाली शेण पडलं होतं गाईचं, पूर्णपणे त्या शेणात भरवला आणि समोर धरला आणि मनाला वृत्तीला म्हटले खा आता. खाईल का हो वृत्ती, तिथंच ती वृत्ती काय झाली हो, निवृत्त झाली. म्हणजे खाण्याची जी इच्छा आहे, दुसऱ्याचं जी खाण्याची इच्छा आहे ती काय झाली, तिथं नष्ट झाली. त्यावेळेस ते काय म्हणाले, म्हणजे अशी वृत्ती निवृत्ती कशी करायची हे समर्थांनी सांगितले. आता काम आलाय, समोरून काम आलाय. अहो समजा आपल्याला आवडतो तो हिरो, म्हणजे बघा कोणाला हिरो आवडतो कोणाला हिरोईन, म्हणजे आपल्याला लहानपणापासून एक आवड असते. लक्षात घ्या, समर्थ म्हटले की चुकून असा कार्यभाग झाला की बाबा तुला जी व्यक्ती आवडते तीच व्यक्ती समोर आली तर काय करणार. समर्थ म्हटले तिथं कामाला आवर घालता आला पाहिजे. लक्षात ठेवा, आवडती ती व्यक्ती समोर आली म्हणून आलिंगन देत बसायचं नाहीये. तिथं तुला बंधन आहे. तिथं काय पाहिजे तुला, तिथं वृत्ती आपली निवृत्त असली पाहिजे. आवडतोय ठीक आहे, आवडतोय तिथपर्यंत ठीक आहे, परंतु विषय विकारांना काय द्यायचा नाही. समर्थ म्हटले थारा द्यायचा नाही तिथं.
कारण समर्थांना ते गोष्ट अभिप्रेतच नाही. कारण का हो, थोर थोर ऋषीमुनींना सुद्धा कोणी फसवलं ना. ज्या काही म्हणजे अप्सरा होत्या त्यांनी फसवलं ना. म्हणजे फसवलं म्हणजे काय केलं हो, अखंड विषयविकारांनी काय केलं हो, फसवलं ना. अखंड केलेली तपश्चर्या सुद्धा काय झाली हो, शून्य झाली. का तर तिथं काय आला, काम आला. म्हणून समर्थ म्हटले कामाला ओळखता आलं पाहिजे. काय झालं पाहिजे, कामाला ओळखता आलं पाहिजे. गायत्री अवस्था म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपल्याला गायत्री अवस्था सांभाळता आली पाहिजे. मुलांसाठी पण ते लागू पडतंय आणि मुलींसाठी पण लागू पडतंय. समर्थ म्हटले सार काय आसार काय शिकायचं आहे ना, ते इथपासून शिका. काय की बाबा जोपर्यंत काय अक्षदा डोक्यावरती पडत नाहीत आणि त्याच व्यक्तीशी काय करायचं आहे आपल्याला, तुमचा जो काय कार्यभाग असेल तो करायचा आहे. अन्यथा काय म्हणताल, अक्षदा पडल्यानंतर मी कुठेही काही करेन, चालणार नाही. समर्थ म्हटले पतिव्रता धर्मामध्ये जसं पत्नी राहते तसं पुरुषाला देखील पत्नीव्रता धर्मामध्ये राहता आलं पाहिजे. कारण आपण अपेक्षा कुणाकडून करतो, स्त्रियांकडून करतो. तसं नाही आहे. समर्थ म्हटले स्वतः समर्थांनी सांगितलंय की पत्नीव्रता हा धर्म देहबुद्धीला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे पुरुष आला तिथं स्त्री आली, दोघांना हे लागू पडतंय. मग समर्थ म्हटले कामाचा विषय आला. काम हा संतती निर्माण करण्यासाठी आहे. कलियुगामध्ये त्याचं काय चाललंय हो, त्याचा बाजार मांडलाय. सगळ्यांनी काय मांडलाय, त्या कामाचा बाजार मांडलाय. पण समर्थ म्हटले बाजार करता कामा नये, वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. आणि आपल्याला ह्या विषय विकारांपासून काय राहायचंय, सावध राहायचंय. काय करायचंय, समर्थ म्हटले सावध राहायचंय, अखंड सावध राहायचंय. कामाचं झालं, क्रोधाचं पण तेच आहे. क्रोधाने भल्या भल्यांचं काय होतं, परवाच वाचलं ना की सहज स्वयंपाक करण्यावरून नवरा बायकोची काय झाली, भांडणं झाली. आणि काय झालं, भांडणं एवढी विकोपाला गेली की काय हो, त्यानं एक असं तिला असं काय गळा दाबला तिचा. तसा तिचा काय झाला हो, जागीच काय झाला, मृत्यू झाला. आणि मग हा लपवालपवी, देह लपवालपवी. म्हणजे समर्थ म्हटले क्रोध सुषमातून येतो आणि काय करतो, घात करतो. म्हणजे हा घात कुणी केला, हा क्रोधाने केला. समर्थ म्हटले काम, क्रोध, लोभ सुषमातून येतो. 10 रुपयाची जरी लाच घेताना पकडला तरी तो त्याला काय म्हणतात, भ्रष्टाचारच म्हणतात ना. म्हणून समर्थ म्हटले कुणाचं घ्यायचं आणि खायचं तसलं घेऊच नको ना. खायची सवय सोडून दे ना दुसऱ्याची. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. समर्थ म्हटले अखंड हे षडविकारांना आपल्याला कुठं लावायचंय हो. अन्याय कोणावरती अन्याय होऊ द्यायचा नाही, स्वतःवरही अन्याय होऊ द्यायचा नाही, दुसऱ्यावर आपण करायला जायचं नाही. लक्षात ठेवा. मत्सर समर्थ म्हटले मत्सर करायचा नाही. अखंड समर्थ म्हटले ह्या विषय विकारांना आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. सगळ्यात मोठा कोणता आहे हो, अहंकार. अहंकारानं काय होतो, विनाश ओढवतो. समर्थ म्हटले अखंड 6000 कोटी आयुष्य कुणाला होतं, रावणाला होतं. आणि रावणाला समर्थांनी सांगितलं की रावण हा काय हो, अर्धा देव आणि अर्धा मनुष्य होता. काय, अर्धा देव आणि अर्धा मनुष्य, म्हणजे अर्धा राक्षस आणि अर्धा देव होता. लक्षात घ्या. ज्याचे आजोबा ब्रह्मा होते ते म्हटल्यानंतर तो देव होताच ना, अर्धा देव होता. आईकडून राक्षस वृत्ती, म्हणजे अर्धा देव आणि अर्धा राक्षस होता. तरी देखील तो कर्मानं काय झाला हो, पूर्ण राक्षस झाला. लक्षात ठेवा. देव होण्याऐवजी पूर्ण राक्षस झाला. आणि कुबेर, त्याचाच भाऊ कुबेर, तो देखील काय होता हो, अर्धा देव आणि अर्धा राक्षस होता. परंतु त्यानं स्वतः वरती नियंत्रण मिळवून अखंड काय झाला हो, कुबेर आपल्यासाठी देवच आहे ना. म्हणजे आपल्या कर्मानं आपण काय व्हायचंय, देव व्हायचं का दानव व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात की मागा आत्मानात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू, मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार स्रोती बरा पहावा. म्हणजे
आपल्याकडं जी वृत्ती आहे, विषय विकारांची जी आसक्ती आहे, हळूहळू त्यातून मन काय झालं पाहिजे निवृत्त झालं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपलं मन निवृत्त होतो आपण, त्याच वेळेस आपल्याला काय त्या परब्रह्माशी आपण एकरूप होऊ शकतो. जोपर्यंत आपलं मन समाधानी होत नाही, सतत त्या देहाकडं काय सतत म्हणजे समाधानच नाही, तर तुम्ही काय होणार नाही, तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. वृत्तीची निवृत्ती झाली तरच आपल्याला काय आहे मोक्ष आहे. म्हणून हा सारासार विचार श्रोती बरा पाहावा. हा सारासार विचार आपल्या प्रत्येकाला करता आला पाहिजे. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी. नित्यानित्य विवेक केला, काय सांगतात की नित्यानित्य विवेक केला तेव्हा त्यात आत्मा नित्य समजून वेगळा काढला आणि त्याचा विचार करता करता मी ब्रह्म झालो, निवृत्त झालो अशी कल्पना वृत्ती निराकार स्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक उरली. म्हणजे आत्मा नित्य म्हणून घेतला व ते निवृत्ती रूपाने निराकारी हेतू उरला. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ काय म्हणतात की नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी. म्हणजे आपण काय केलं अखंड विवेक, सारासार विवेक घेतला आणि सारासार विवेकातून आपली वृत्ती काय झाली निवृत्त झाली. निवृत्ती झाली की आपण झालोच ना. वृत्ती आपली निवृत्त झाली की आपण त्या परब्रह्माशी काय होतो एकरूप होतो आणि मग सगळं काय उरतं निराकार. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. हेत म्हणजे तो चंचळ, काय हेतू हा चंचळ आणि परब्रह्म निर्गुण आणि निश्चळ. म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपल्याला काय येतं चंचळ म्हणजे काय जड. हा आत्मा कसा आहे नाही, हा देह कसा आहे आत्मा नाही. आत्मा काय कसा आहे आत्मा निर्गुण आणि निश्चळ आहे. हा देह काय आहे त्याला जाण आहे, आत्म्याला जाणं नाहीये. म्हणून हे प्रचितीस येतं चंचळ निराशे निश्चळ, अनुभवास येते हा सारासार विवेक. म्हणजे काय तो चंचळ असतो आणि निर्गुण ब्रह्म हे निश्चळ असते. सारासार विचार केला म्हणजे चंचळ काय होते नाहीसे होऊन जाते. लक्षात घ्या, आपण सारासार विचार केला तरच हे चंचळ निश्चळ होऊ शकतं ना, अन्यथा नाही. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयेसी. समर्थ काय म्हटले बघा, चळे म्हणून ते चंचळ, चळते म्हणूनच ते चंचळ आणि चळत नाही म्हणून ते निश्चळ. त्या निश्चळाच्या ठिकाणी चंचळाचा खात्रीने काय होतो नाश होतो. म्हणजे निश्चळाशी तद्रूप होणे म्हणजे चंचळाचा काय होतो निराश होतो ना. म्हणजे आपण निश्चळाशी एकदा एकरूप झालो की त्या चंचळाचा आपोआपच काय होणार आहे विनाश होणार आहे. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहणा, उपासने करिता जना जगदोत्तार. काय सांगितले ज्ञान आणि उपासना, 7 भागाची उपासना दिली ना समर्थांनी आपल्याला आणि त्यातूनच आपल्याला काय मिळतंय ज्ञान. समर्थ म्हणतात की आपल्याला ज्ञान मार्ग व उपासना मार्ग हे दोन्ही एकच, परंतु उपासनेच्या योगाने जनांचा उद्धार होतो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, उपासना स्थूल रूपाने सामान्य लोकांस करता येते ना, उपासना करता येते ना आपल्याला. ज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. लक्षात ठेवा, ज्ञान हे सहजासहजी मिळत नाही. म्हणजे चंचळ म्हणजे मूळ माया हेच ज्ञान व हीच काय होय आपली उपासना. म्हणजे समर्थ काय म्हटले, उपासना ज्ञान मार्ग आणि उपासना मार्ग. उपासना ही कशी आहे दिसते ना आपल्याला, म्हणजे आपण करतो ना स्थूल रूपाने करतो उपासना, परमेश्वराची उपासना करतोय. परंतु ज्ञान घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जाता आलं पाहिजे. म्हणजे आणि उपासनेनं म्हणजे एक लक्षात घ्या, हा सारासार विवेक कळण्यासाठी आपल्याला उपासना करता आली पाहिजे. समर्थ म्हटले ह्या उपासनेने जगदोद्धार होणार आहे. म्हणजे ज्ञान आणि उपासना ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. ज्ञान असलं पाहिजे,
सारासार विवेक असला पाहिजे माणसाकडं. सार काय आसार काय हे कळत होतं. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी अखंड इंद्रियांवरती काय मिळवला हो? विजय मिळवला ना. ज्ञान आणि उपासनेमुळेच हे काय होते? साध्य होते, अन्यथा नाही. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञानदेवची तत्वता बरे पहा. द्रष्टा साक्षी जाणता काय सांगितलंय? ती चंचल मूळ माया म्हणजेच द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य व सत्ता होय. असे मूळ मायारूप ज्ञान हाच उपासनेतील काय होय? देव होय. म्हणजे समर्थ काय म्हणतात? नीट विचार करा. नीट विचार करा म्हणजे कळेल की काय द्रष्टा साक्षी ज्ञानघन चैतन्य सत्ता हे काय आहे हो? हे सगळं काय आहे? म्हणजे त्या ज्ञानाचे विज्ञान हो. म्हणजे ती चंचल मूळ माया म्हणजेच काय हो? द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्य ही म्हणजे मूळ माया. आणि मूळ मायारूप ज्ञान हाच उपासनेतील काय होय हो? देव होय. लक्षात ठेवा. मूळ मायेतील ज्ञान ज्ञान पाहिजे ते देव आहे ना. ज्ञान असल्याशिवाय आपल्याला सारासार विवेक कळणार नाही. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचल अवघे नासते येणे प्रकारे. त्या ज्ञानाचे काय होतंय? विज्ञान होते. समर्थ काय म्हटले? त्या ज्ञानाचे म्हणजे मी ब्रह्म झालो ह्या कल्पनेचे विज्ञान होते. आणि ती कल्पना काय होते हो? लय पावते. अशा प्रकारे काय होतं हो? चंचल सगळं काय होतं? नाश पावतं. म्हणून म्हणजे त्या ज्ञानानंच काय होतं हो? चंचळाचं विज्ञान म्हणजे काय हो? निश्चळ होतं. लक्षात ठेवा. अनेक मतं जी आहेत त्या मतांचं काय होतं हो? आपल्याकडून ज्या मतं आहेत ती काय होतात? नष्ट होतात. म्हणजे त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचल अवघे नासते येणे प्रकारे. चंचल अवघं काय होतं? नासून जातं. म्हणजे चंचळाचा विनाश होतो. लक्षात घ्या. निश्चळाचा कधीही विनाश होत नाही. म्हणून समर्थ म्हणते ज्ञानानं आपण आपली जसजशी उपासना वाढत जाते तसतसं आपल्याकडं काय येत जातं व अंतरी ज्ञान येत जातं. आणि त्या ज्ञानामुळे आपल्यातली जी चंचल वृत्ती आहे ती काय होते हो? निश्चळात काय होते हो? आपोआपच. आपण जर रेग्युलर म्हणजे समर्थांना काय सांगायचे? जसजशी उपासना वाढत गेली तसतसे ते शीघ्र रोग नाहीसे झाले. सतदत्त पूजा व्रतात आपण ऐकले रोग नाहीसे झाले म्हणजे काय हो? तर समर्थांना तेच सांगायचंय, जसं आपण उपासना करत जातो तसं आपलं ज्ञानामध्ये काय होते? वाढ होते. आणि ज्ञानामध्ये वाढ झाली की आपल्याकडचा जो चंचलपणा आहे तो नाश पावतो. आपली जी वृत्ती आहे ती काय होते? निवृत्ती होते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? राहतं शिल्लक काय हो? निश्चळ. म्हणजे हे सगळं घडेल कशामुळं? उपासनेमुळं. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगळ बोलवावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? उपासना करा. उपासना फार महत्त्वाची आहे. जसजशी उपासना वाढत जाईल तसतसं तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होत जाईल. आणि ज्ञानामध्ये वाढ झाली की चंचळ आपोआप काय होईल? नष्ट होईल. आणि शिल्लक काय राहणार आहे हो? ते निश्चळ. नाशिवंत नाशेल की नसेना, ऐसा अनुमानची आहे म्हणा, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. नाशिवंत नाशेल की नसेना. समर्थांना काय सांगायचंय? नाशिवंत चंचळाचा नाश होईल किंवा न होईल अशी शंका ज्या पुरुषाच्या मनात राहते तो ज्ञानाला सहसा अधिकारी नव्हे. आता काही जणांच्या मनात आलं असेल की बाबा ज्ञानानं खरंच चंचळपणा नाहीसा होतो का? त्यावर समर्थ म्हणतात की बाबा नाशिवंत चंचळाचा नाश होईल किंवा न होईल अशी शंका ज्या पुरुषाच्या मनात राहते तो ज्ञानाचा अधिकारी नव्हे. म्हणजे त्याला ज्ञान मिळू शकत नाही असं समर्थ म्हणतात. म्हणजे त्याला अधिकारच नाही ज्ञान मिळवण्याचा. ज्याला ही शंका येते की बाबा आपला समर्थ वचनावरती विश्वास पाहिजे की बाबा ज्ञानाने म्हणजे उपासनेने खरोखर काय होतोय? चंचळाचा नाश होतोय. परंतु काही जणांना काय पडते हो? शंका येते की नाश होईल का नाही? आपली वृत्ती निवृत्त होईल का नाही? समर्थ म्हटले अशा व्यक्तींना तो अधिकारच नाही ज्ञान मिळवण्याचा. लक्षात ठेवा. ज्याच्याकडे हा
संदेह आहे त्याला काय नाही आहे, ते ज्ञान मिळवण्याचा अधिकारच नाही. नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहवला महामृगजळी. नित्य निश्चय केला, नित्य निश्चय करतो ना, म्हणजे निश्चळाचा रोज निश्चय करतो व रोज पुन्हा शंका घेतो. म्हणजे तो काय करतो, रोज निश्चळाचा विचार करतोय, निश्चळ व्हायचंय निश्चळ व्हायचंय, आणि काय करतो पुन्हा शासंक होतो, म्हणजे पुन्हा शंका येतात त्याला मनामध्ये. तो समर्थ म्हटले मृगजळात बुडल्याप्रमाणे. म्हणून दृश्य भाषात्मक सर्व नाशिवंत आहे असा निश्चय नित्य करूनही पुन्हा त्याच्या नाशाविषयी एखाद्या शंका राहत गेली तर तो मृगजळाच्या मोठ्या पुरामध्ये वाहायला लागलाय असं समजावं. समर्थ म्हटले की जर रोज समर्थांनी श्रवण देऊन उपासना देऊन जरी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल त्या निश्चळाविषयी, तर समर्थ म्हटले तुमच्यासारखं मूर्ख तुम्हीच. लक्षात घ्या. समर्थ म्हटले त्याला कोण वाचवू शकणार आहे, अशा व्यक्तीला कोण तो बुडल्याचा प्रमाणेच आहे ना, तो मृगजळात बुडल्याप्रमाणे अशा व्यक्तीला वाचवणं अशक्य आहे. समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे शंकाच काय होत नाही, शंकाला निरसनच होत नाही ज्याच्या शंकेचं, त्याला ज्ञान मिळूनही काय नाही उपयोग नाही. क्षयची नाही तो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. क्षयची नाही जो अक्षयी, म्हणजे काय सांगितलंय हो, नित्य म्हणजे ज्याला क्षय नाही, क्षय म्हणून नाही असे जे अक्षय आणि सर्व ठिकाणी व्यापक आहे अशा निर्विकाराच्या ठिकाणी हेतू कल्पना किंवा शंका नाही. म्हणून समर्थ काय म्हटले, क्षयची नाही जो अक्षय, ज्याला क्षय नाही, ज्याचा नाशच होत नाही, तो असा काय आहे, तो अक्षय आहे. आणि तो सर्वांमध्ये काय आहे हो, व्यापून आहे ना, तो निर्विकार, तो सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. आणि त्याच्या ठिकाणी हेतू कल्पना शंका असं काही नाही, तो निर्विकारी आहे हो, त्याला काय आहे का कुठला विकार नाही. जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट जैसे तैसे. जे उदंड घनदाट, समर्थ काय म्हणतात की बाबा जे काय आहे, जे अनंत घनदाट भरलेले आधी मध्ये व अंती अचल अढळ व अतूट जसेच्या तसे आहे ना, ते निर्विकार. परब्रह्म कसं आहे हो, अढळ अनंत आधी मध्ये अंती सगळीकडं काय आहे हो, भरलेलं आहे, जसेच्या तसं भरलेलं आहे. पाहता जैसे गगन गगनाहून ते सगन, जनची नाही निरंजन सदोदित. पाहता जैसे गगन, जसं आकाश आपण पाहायला गेलो म्हणजे आपण जर त्या परब्रह्माला पाहायला गेलो, पाहता जैसे गगन म्हणजे पाहायला गेलो तर गगनासारखं आहे असं वाटतं, पण त्याच्यापेक्षाही घनदाट व त्याच्या ठिकाणी जनच नाहीत, ते सदा सर्वदा काय आहे हो, निरंजन आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्व पक्षु, निर्गुण ठाईचा अलक्षु लक्षवेना. चर्मचक्षु ज्ञानचक्षु काय सांगितलंय हो, चर्मचक्षुने पाहणे ज्ञानचक्षुने पाहणे असे बोलणे हा पूर्व पक्ष काय आहे, मिथ्या आहे, निर्गुण हे मूळचेच काय आहे, अलक्ष, ते लक्षात येणार नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा सारवा पूर्व पक्ष आहे, निर्गुण व निश्चळ ब्रह्म हे मुळी अलक्ष आहे, ते काय नाहीये, म्हणजे तिथं काय शंका नाहीये. संग त्यागे विन काही परब्रह्म होणार नाही, संग त्याग करून पाही मौन गर्भी. संग त्यागे विन काही, समर्थ काय म्हटले, मीचा संग सोडल्याशिवाय. संग त्याग, कुणाचा संग सोडायचा आहे, मीचा अहंकाराचा संग सोडल्याशिवाय काही ब्रह्मस्वरूप होता येणार नाही. लक्षात ठेवा, संग त्यागे विन काही परब्रह्म होणार नाही. समर्थ म्हटले संगत कुणाची सोडायची, अखंड अहंकाराची संगत सोडता आली पाहिजे, तरच परब्रह्म प्राप्त होईल, अन्यथा परब्रह्म होणार नाही. संग त्याग करून पाही मौन्य गर्भी. समर्थ म्हटले संगतीचा मी म्हणून मीपणाच्या संगतीचा त्याग करून
मौन्य गर्भ अनिर्वाच्य अशा ब्रह्माचा काय कर, विचार कर. म्हणजे चंचळाचाही संग सोडल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही आणि अहंकाराचाही संग सोडल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अखंड मीपणा कोणाकडे होता हो? अखंड रावणाकडे. मी म्हणजे काय त्याला वाटायचं, सगळे देव त्यानं आणून बांधले होते ना. 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात होते. शनी सहित काय होतं हो? शनिदेवासहित सगळे देव, सगळ्यांना त्याला म्हणजे सामर्थ्य केवढं होतं की देवांनाही तो काय करू शकत होता, कारण तो अर्धा देव आणि अर्धा राक्षस होता. परंतु कर्म अखंड राक्षसाचीच केली. एवढं 6000 कोटी आयुष्य होतं त्याला आणि अखंड ज्ञान त्याच्या इतकं कुणालाच नव्हतं. सगळ्यात जास्त हुशार रावण होता. ब्रह्मांडातलं सगळ्यात जास्त ज्ञान त्या रावणाकडे होतं. परंतु संगत कोणाची होती? अहंकाराची. म्हणजे समर्थांनी दिले ना, संग त्यागे विन काही परब्रह्म होणार नाही. केलाच नाही ना त्याग. अखंड आयुष्यभर त्या अहंकारालाच घेऊन बसला. मी म्हणजे काय, मी म्हणजे काय. अहो, अहंकाराला धरून बसल्यामुळं कुंभकर्णासारखा भाव गेला, विभीषणासारखा भाव सोडून गेला. लक्षात घ्या, 6000 कोटी आयुष्य निघून गेलं असंच. सोन्याची लंका होती ते म्हणजे सगळं ऐश्वर्य गेलं. अहो, कुणाकडंही एवढं नव्हतं एवढं त्या कोणाकडं होतं हो? रावणाकडं होतं. परंतु त्याला संग त्याग करता आला नाही. लक्षात ठेवा, त्यानं विश्वामध्ये सगळ्यात सुंदर पत्नी रावणाची होती. लक्षात ठेवा, पतिव्रता, सगळ्या विश्वामध्ये पतिव्रता श्री रावणाची पत्नी मंदोदरी होती. लक्षात घ्या. म्हणजे आणि सगळा मोठा पसारा म्हणजे खूप काही नातवंड, मुलं, असं म्हणजे त्याची मुलं सुद्धा कशी होती हो? खूप अशी पराक्रमी मुलं होती. परंतु एका अहंकारामुळे काय झाला हो? सगळ्याचा विनाश झाला. मुलाचा, भावाचा, संपत्तीचा, संततीचा, सगळ्याचा काय झालं हो? विनाश झाला. म्हणजे एक अहंकार नडलं काय त्याला हो? अहंकार. म्हणून समर्थांनी स्पष्ट ओवीत लिहून ठेवली आपल्यासाठी, संग त्यागे विन काही परब्रह्म होणार नाही. संग त्याग करून पाही मौन्य गर्वे. समर्थ म्हणून म्हणतात की बाबा रे, त्या मीची संगत जोपर्यंत तू सोडत नाही, रावणानं मीची संगत सोडली नाही म्हणून सगळा विनाश झाला. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे, तू जर मीचा संग नाही सोडला, अहंकाराचा, चंचळाचा संग नाही सोडला, तर तुला परब्रह्म मिळणार नाही. आणि तू एकदा अरे, समर्थ म्हणतात, पुढं म्हणतात ना समर्थ की संग त्याग करून पाही मौन्य गर्भी. अरे, संग त्याग करून तरी बघ. म्हणजे मीपणाच्या संगतीचा त्याग करून त्या परब्रह्माचा विचार कर. अखंड आपल्याला सद्गुरू कोण असं शिकवणार आहे हो? आपल्याला कोणी नाही. अखंड उपकार मानले पाहिजेत त्या सद्गुरू परंपरेचे. ज्यांनी हा ग्रंथ लिहून ठेवला त्या समर्थांचे थोर अनेक उपकार आहेत आपल्यावरती की काय हो? आपल्यासाठी समर्थाने अखंड हे लिखाण करून ठेवले. लक्षात ठेवा, जे विश्वात कुठं ज्ञान नाही ते ज्ञान समर्थाने आपल्यासाठी लिहून ठेवले. बाबा, मीपणाचा काय कर, त्याग करून बघ, निश्चित तुला परब्रह्म भेटेल. निरसता अवघेची निरसले, चंचळ तितुके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. निरसता अवघेची निरसले. समर्थ काय म्हटले? मीचा संग सोडल्याशिवाय काही ब्रह्मस्वरूप होता येणार नाही. म्हणून निरसन करू लागले म्हणजे सगळ्याच मायेचे निरसन होऊन जेवढे चंचळ म्हणून होते ते सर्व निघून जाते आणि निश्चळ परब्रह्म तेवढं काय होते? उरते. तेच काय होय? सार होय. म्हणजे चंचळ निरसून गेल्यावर निश्चळ उरते तेच सार. त्या वाचून बाकी सारे काय आहे हो? असार आहे. आठवा देह मूळ माया, निरसोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे. आठवा देह मूळ माया. समर्थ काय म्हटले की आठवा देह जी मूळ माया तिथपर्यंतचे म्हणजे स्थूळापासून मूळ मायेपर्यंतचे 8ही देह निराश पावतात.
यासाठी साधू लोक कृपाळूपणे कसा उपाय सांगतात की काय सांगतात ते पुढे सांगितलंय ना. आठवा देह मूळ माया, अष्टधा प्रकृती म्हणतो ना आपण, म्हणजे आठवा देह मूळ माया निरसून गेल्या अष्टकाया साधू सांगती उपाया कृपाळूपणे. आपल्याला संतांनी साधूंनी काय सांगितलं, उपाय सांगितला ना की या अष्टधा प्रकृतीवरती विजय कसा मिळवायचा, म्हणजे निरसन कसं करायचं. सोपं आहे का? एवढं सोपं नाही. इंद्रियावरती विजय मिळवणं एवढं सोपं नाहीये. कारण कुठला विकार कधी फसवेल सांगता येत नाही. सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. सोहम हंसा तत्वमसी काय म्हटलेत? सोहम म्हणजे सोहम म्हणजे काय हो? सोहम हंस म्हणजे सह, अहम सह म्हणजे ते ब्रह्म मी आहे व मीच ब्रह्म आहे हे जाण. म्हणजे तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस याचा विचार केला म्हणजे अशी स्थिती सहजच होते, म्हणजे सहज ब्रह्मानुभव होतो. म्हणजे काय हो? सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. म्हणजे स्वयं मी ब्रह्म आहे अशी स्थिती आपली निर्माण होते. कधी? ज्या वेळेस चंचळाचं निरसन होतं, आपल्या अहंकाराचं संगत आपण सोडून त्या परब्रह्माला शरण जातो, त्यावेळेस ही अशी काय होते, आपली अवस्था होते. साधक असोन ब्रह्म उरले ते वृत्ती शून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे. साधक असोन ब्रह्म उरले काय सांगितलंय की ब्रह्म होऊन बाह्य साधने करीत असता वृत्ती रहित पद सारासार विचाराने प्राप्त होते. बाह्यता साधकाप्रमाणे वागून जे ब्रह्मरूप होऊन उरले त्यांच्या ठिकाणी वृत्ती शून्यत्व सहजच येते. अशा प्रकारे सारासार विचार करायचा असतो. म्हणजे बाहेर साधकाप्रमाणे वागतात बघा. संत काय हो, सामान्यप्रमाणेच राहत होते ना. म्हणजे संत एकनाथ घ्या, संत तुकाराम महाराज घ्या, संत सावतामाळी घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या. यांनी काय केलं हो? अखंड संसार पण केला, साधकाप्रमाणे राहिले. बाहेर कसं राहिले? साधेप्रमाणे राहत होते. परंतु आंतरी विचार केलाय तर ते किती होते? ज्ञानी होते ना, खूप ज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानाची बरोबरी कुणी करू शकत नव्हतं. म्हणजे अखंड ब्रह्ममय होऊन गेलेले होते. परंतु समाजात वावरत असताना कसं हो, साधं जीवन जगत होते ना. म्हणजे साधक असून ब्रह्म उरले ते वृत्ती शून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे. म्हणजे त्यांची वृत्ती काय झाली होती हो? सर्व संतांची वृत्ती काय झालेली? निवृत्ती झालेली होती. आणि आपण हा सारासार विचार केला तरच आपल्या हे लक्षात येतंय ना की संतांनी कशा प्रकारे त्यांनी काय केलं, आचरण केलं, तसं आपल्याला करता आलं पाहिजे. ते तापे नाना निवेना, उजळे नाना काळवंडेना, ढवळे नाना निवळेना परब्रह्म ते. परब्रह्म काय होत नाही? तापत नाही ना निवत नाही. लक्षात ठेवा. समर्थांना काय सांगायचंय की ते परब्रह्म तापत नाही व निवत नाही, उजळत नाही म्हणजे काय? स्वच्छ होत नाही किंवा काळवंडत नाही. काळवंडत म्हणजे काय हो? उजळेना ना काळवेंडेना म्हणजे काय? ते उजळतही नाही आणि काळवंडतही नाही, म्हणजे काळेही पडत नाही. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? ते परब्रह्म तापत नाही, निवत नाही, उजळत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही किंवा काळे पडत नाही, गडूळ होत नाही म्हणजे मळत नाही किंवा निवळतही नाही, असं ते परब्रह्म आहे हो. परब्रह्म ते तापे नाना निवेना, उजळे नाना काळवंडेना, ढवळे नाना निवळेना परब्रह्म ते. दिसे नाना भासेना, उमजे नाना नासेना, ते येना ना जायना परब्रह्म ते. ते दिसतही नाही आणि भासतही नाही. लक्षात घ्या. परब्रह्म काय हो? ते परब्रह्म डोळ्यांना दिसत नाही किंवा भासतही नाही, मनाला भासत नाही. म्हणजे आपल्या डोळ्याला दिसत नाही, मनाला ते भासत नाही. आणि परब्रह्म उपजतही नाही व मरतही नाही आणि येतही नाही, जातही नाही. लक्षात ठेवा. असं ते परब्रह्म आहे हो, जे दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, जे येत नाही, जात नाही. ते भिजे नाना वाळेना,
ते विजेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्म ते. ते काय होत नाही, ते भिजेना ना वाळेना, म्हणजे काय, ते भिजत नाही व वाळत बी नाही आणि जळतही नाही आणि विजतही नाही, त्याला कोणीच नेत नाही, असे ते परब्रह्म आहे. जे सन्मुखची चहूकडे, जे ते दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. जे सन्मुखची चहूकडे, जे आपल्या सभोवताली आहे, म्हणजे जे जिकडं पाहावं तिकडं काय आहे हो, भरून उरलंय. लक्षात ठेवा, जिकडं पाहावं तिकडं भरलेलं व आपल्या सन्मुखच आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जिकडं पाहावं तिकडं ते काय भरलेलं आहे व सन्मुखच असून त्याच्या ठिकाणी दृश्यभास नाहीसा होतो, म्हणजे दृश्य व भास त्याच्या पुढे उडून जातो. अशा त्या निर्विकार ब्रह्माचे ठिकाणी जो प्रवेश करतो तो, म्हणजे जो अशा म्हणजे आपल्या सभोवताली, म्हणजे थोडक्यात समर्थांना या ओळीमध्ये काय सांगायचंय, जे सन्मुखची चहूकडे, जे ते दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. अहो समर्थ म्हणतात, असं जे परब्रह्म आहे ते सगळीकडे काय आहे, भरलेलं आहे, भरून उरलेलं आहे. जिकडं पाहावं तिकडं तेच आहे. आणि अशा ठिकाणी जो, म्हणजे अशा त्या निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जो सत्पुरुष स्थिरावतो, शांत होतो, तो धन्य होय. समर्थांना काय म्हणायचंय की आपल्याला हे सत्पुरुष करायला घेतले हो समर्थांनी. अशा त्या आपल्या ज्या सभोवताली जे परब्रह्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय होता आलं पाहिजे, स्थिर होता आलं पाहिजे, तर आपलं जीवनाचं काय आहे हो, धन्यता आहे. ते समर्थांना सांगायचंय. अशा ठिकाणी जो सत्पुरुष काय होतो, जो सत्पुरुष जो प्रवेश करतो, अशा त्या परब्रह्मामध्ये स्थिरावतो, तो सत्पुरुष काय होय, धन्य होय. निर्विकल्पी कल्पनातीत, तोची ओळखावा संत, एर अवघेची असंत ब्रह्मरूप. बघा समर्थ काय म्हणतात, निर्विकल्पी कल्पनातीत. काय सांगितलंय की कल्पनातीत होऊन, कल्पना सर्व नाहीशी करून जो निर्विकल्पामध्ये राहतो तोच संत म्हणून काय व्हावा, समजावा. म्हणजे जो कल्पनातीत हो, म्हणजे जो सत्पुरुष, जो संत किंवा जो मनुष्य सर्व कल्पना सोडून निर्विकल्पामध्ये राहतो, म्हणजे त्या परब्रह्मामध्ये राहतो, तोच काय समजावा, संत म्हणून समजावा. बाकीचे सगळे काय हो, असंत व भ्रमिष्ट होय. म्हणजे आव जरी आणत असतील की मी काय आहे, संत आहे, तर समर्थ म्हटले तो काय आहे, निवळ भ्रम आहे त्यांचा. काय आहे त्यांचा, भ्रम आहे. म्हणजे निर्विकल्प ब्रह्माला कल्पिणारा तोच संत होय, बाकीचे काय आहेत व भ्रमरूप पामर होत. असं समर्थ म्हणतायत की जो त्या निर्विकल्प परब्रह्माशी एकरूप होतो, कल्पना रहित जीवनाशी. संतांचं उदाहरण घ्यायचं, त्यांना कोणतंही आमिष दाखवलं तरी ते काय भुलत नव्हते हो. सोनं नाणं त्यांच्यासाठी काय होतं, माती समान होतं. म्हणजे ते काय झाले होते हो, त्या परब्रह्माशी काय झाले होते हो, अखंड एकरूप झाले होते, म्हणून त्यांना संत म्हटलं जाते. आणि बाकीचे बघा, आता कलियुगामध्ये प्रत्येक जण म्हणतो मला संत म्हणा, मला संत म्हणा, परंतु त्यांच्याकडे एकही गुण संतांसारखा नाहीये. अखंड कशात बुडालेत ते बघा. अखंड ज्यांना विषय विकार कळले नाहीत त्यांना संत म्हणता येईल का? भले भले संत, म्हणजे लोकांना फसवलं ना लोकांनी. अहो ज्याला विषय विकार कळला नाही, काम कळला नाही, त्याला संत म्हणता येईल का? काय चाललंय बाकीच्या जगामध्ये, काय चाललंय आपण बघितलं की काय हो, भले भले म्हणतात की मी कोण आहे, संत आहे, मला संत म्हणा, संत म्हणा. आणि ह्याला काय हो, विषय विकारांचा वापर कुठं करावा हेही कळलं नाही आयुष्यात. मग काय उपयोग? समर्थ म्हटले अरे हे सगळे काय आहेत हो, भ्रमाचा भोपळा आहे. हे सगळे असाधू होत, ह्यांना संत म्हणता येत नाही. हे काय आहेत हो, सामान्य मनुष्यापेक्षाही जास्त पापी म्हणावं लागते. कारण का हो, ज्यांना एवढं ज्ञान असून काय कळलं नाही हो, काहीच कळलं नाही, म्हणून ते काय आहेत, भ्रमरूप प्रामर, असं समर्थांनी म्हटलंय त्यांना.
खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षिवंत म्हणावे. असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. खोटे सांडून खरे घ्यावे. समर्थ काय म्हटले की खोटे सांडून म्हणजे खोटे टाकून देऊन खरे घेईल तरच त्याला परीक्षावंत म्हणावे. म्हणून असार चंचल माया टाकून देऊन सार असे परब्रह्म काय घ्यावे. म्हणजे व्यवहार कुशल खोटे टाकून खरे घेतात, संत असार टाकून सार घेतात. यालाच काय म्हणतात हो, परीक्षावंत म्हणतात. परीक्षावंत कोणाला म्हणायचं? जे असार टाकून सार घेतात त्यालाच काय म्हणायचं? समर्थ म्हटले परीक्षावंत म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणजे जो बघा संत तुकाराम महाराजांकडं अखंड 400 एकर जमीन होती, परंतु ते त्यात वाढ करत बसले नाहीत. त्यांना कळलं की काय हो, हे सगळं असार आहे. सार काय आहे? माझं परब्रह्म सार आहे. म्हणून अखंड त्याचं नामस्मरण करत बसले ना. आणि देव म्हणून आज आपण संत श्रेष्ठ म्हणतो ना. का म्हणतो? कारण सगळ्या असाराच्या गोष्टींचा काय केला? त्यांनी त्याग केला आणि परब्रह्म स्वरूप झाले ना. म्हणून त्यांना आजपर्यंत आपण त्यांची काय काढतो? पालखी नेतो ना, संत म्हणतो ना, संत श्रेष्ठ म्हणतो ना. का म्हणतो? समर्थांना संत श्रेष्ठ का म्हणतो? कारण अखंड प्रपंचाचा काय लग्नाच्या मंडपातून निघून गेले ना समर्थ. कुणासाठी गेले? आपल्यासाठी. अखंड काय केलं? जो संसार प्रत्येक म्हणजे संसारात राहून परमार्थ करता यावा यासाठी या ग्रंथाचं लिखाण केलं ना समर्थांनी. अखंड आपण तरुण जावं म्हणून समर्थांनी काय केलं व त्याग केला ना सगळ्या गोष्टीचा. म्हणजे असार म्हणजे खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षेवंत म्हणावे. असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. म्हणजे सगळं असार आहे ते या संतांनी टाकून दिलं आणि सार आहे त्या परब्रह्माचे सगळे संत एकरूप झाले. म्हणून आजपर्यंत त्यांचं नाव निघतंय. बरोबर. आपलं नाव निघण्यासाठी समर्थ म्हटले असाराचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे आणि सार जे परब्रह्म आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. जाणता जाणता जाणीव जाते. समर्थ काय म्हटले? एकदम कुठली गोष्ट होत नाही. दृश्य, अंतरात्मा व जाणीव अशा क्रमाने एक एक जाणता जाणता जाणीव म्हणजे ज्ञानवृत्ती ही काय होते? नाहीशी होते. कारण आपली ती वृत्ती ब्रह्माशी काय होते? तद्रूप होते. अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणजे समर्थांना काय आत्मनिवेदन भक्ती कुठली हो? 9वी भक्ती ना आत्मनिवेदन. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. 8 पायऱ्या आपण चढून उतरून आलो तरच आपल्याला 9वी पायरी मिळणार आहे ना आत्मनिवेदन. म्हणून समर्थ म्हटले की आपली म्हणजे ब्रह्मस्वरूप त्यात आपलं म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की ज्या वेळेस आपली वृत्ती जाणता जाणता जाणीव जाते. काय सांगितलं समर्थांनी? एकदम हे सगळं घडून येणार नाही, त्याला वेळ लागणार आहे. म्हणून समर्थ म्हटले जशी जशी उपासना वाढत जाते तसे तसे आपल्याला अंतरी जाणता जाणता जाणीव जाते. आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसे आहे. आत्मनिवेदन भक्ती कशाला म्हणायचं की हळूहळू काय होतं? श्रवण जसं जसं कळायला लागतं हळूहळू आपल्यात बदल घडत जातो, विषय विकार कळतात आणि नंतर आपल्याला सार असार गोष्टी कळून आपण असार गोष्टीचा काय करतो? त्याग करतो. हळूहळू हळू काय करतो? असार गोष्टीतून बाजूला होऊन आपण ज्या वेळेस त्या परब्रह्माशी तद्रूप होतो, परब्रह्माशी एकरूप होतो. जसं संत झाले ना सगळे, सगळ्या गोष्टींचा त्याग करून संत कुणाशी एकरूप झाले हो? 23व्या वर्षी संत म्हणजे ज्ञानेश्वर यांची वृत्ती काय झाली हो? निवृत्ती झाली ना. या सगळ्या संसारातून म्हणजे देह ठेवला ना, त्यावेळेस समाधी घेतली ना. म्हणजे समर्थ काय म्हटले की जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. आत्मनिवेदन भक्ती कधी प्राप्त होते? 9वी पायरी. ज्या वेळेस आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो त्यावेळेस समजायचं. म्हणजे आपली वृत्ती निवृत्त होऊन ज्या वेळेस आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो यालाच काय म्हणायचं हो? आत्मनिवेदन भक्ती. एवढं सोपं नाहीये. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला राहता आलं पाहिजे, त्या नवेदा भक्तीमध्ये राहता आलं
पाहिजे. तरच म्हणजे ह्या सगळ्या पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे? आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे ज्यावेळेस आपली वृत्ती निवृत्त होते त्यावेळेस आपल्याला ही आत्मनिवेदन भक्ती, ह्यालाच म्हणतात काय हो? आत्मनिवेदन भक्ती. वाच्यांशी भक्तिमुक्ती बोलावी, लक्ष्यांशी तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. समर्थ काय म्हणाले? वाच्यांशी भक्तिमुक्ती बोलावी. काय वाचेन आपल्याला म्हणजे जे काय बघा, समर्थांना काय सांगायचंय? वाचेन भक्तिमुक्तीचे वर्णन करावे आणि लक्षांश म्हणजे ज्ञेय जे ब्रह्म ते ध्यानी आणून त्याच्याशी तद्रूपता कशी होते याचे विवरण करावे आणि विवरता हेतुरहित होऊन विरून जावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की आपल्या ह्या वाणीनं आता आपण काय करतोय? तेच करतोय ना, भक्ती आणि मुक्ती बोलतोय ना. वाचेन भक्तिमुक्तीचे वर्णन करावे आणि लक्षांश म्हणजे जे ज्ञेय ते जे ब्रह्म ते ध्यानी आणून त्याच्याशी तद्रूपता कशी होते याचं विवरण करावं. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? अखंड आपल्याला विवरण करता आलं पाहिजे, कारण तरच ही तद्रूपता आपल्याला प्राप्त होईल हो. तरच आपली वृत्ती निवृत्त होणार आहे, अन्यथा नाही. कारण का हो? सतत एखादी गोष्ट केली तर आपोआप ती गोष्ट काय होते? अंगवळणी पडते. म्हणून समर्थांनी आपल्याला श्रवण दिले, उपासना दिली. का दिली हो? कारण अखंड आपल्याला काय राहता आलं पाहिजे? तद्रूप राहता आलं पाहिजे. अहो समर्थ म्हटले की का नाही आपण आता हे निरूपण ऐकतोय बरोबर. अहो हे निरूपण जरी आपण काय केलं नसतं, म्हणजे मोबाईलमध्ये समजा आपण हे निरूपण नाही ऐकलं तरी आपण मोबाईल बघायचं सोडणार आहे का? आपण दुसरं रील बघत बसणार आहे. लक्षात ठेवा. मग जे चांगलं आहे ते पुन्हा वारंवार आपल्याला ऐकायला मिळतंय, लक्षात घ्या. म्हणून ऐकता आलं पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात की काय हो? की वाच्यांशी भक्तिमुक्ती बोलावी, लक्ष्यांशी तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. म्हणजे हे विवरण करून आपल्या मनावर काय होणार आहे हो? त्याचं ठसणार आहे भक्ती मुक्ती काय आहे ते विवरण केल्याशिवाय कळणार नाही. आता विवरण करायला वेळ कोणाला आहे? लय खूप फास्ट युग झालंय बरोबर. म्हणजे म्हणून समर्थ म्हणले विवरण करता आलं पाहिजे, अंतरी तरी विवरण करता आलं पाहिजे. मोबाईल बरोबर आहे हे ऐकता आलं पाहिजे, पुन्हा श्रवण करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या अंतरीची तद्रूपता काय होईल व वाढेल. म्हणजे समर्थ म्हटले वाचन तर बोलायचंय आणि कानानं सुद्धा काय करायचंय हो? ऐकायचंय. विवरता हेतू नुरावी म्हणजे अंतरी विवरण करता आलं पाहिजे, तरच ती तद्रूपता काय होणार आहे? देहाला प्राप्त होणार आहे, अन्यथा नाही. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप म्हणजे अरूप तत्व निरसना उपरी. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप काय सांगितलंय हो? सदरूप चिद्रूप तदरूप आणि सस्वरूप म्हणजे आपले रूप होय. आपले रूप म्हणजे देह नव्हे, तर देहाचा निराश झाल्यानंतर जे अरूप किंवा निर्विकल्प परब्रह्मस्वरूप म्हणजे आकाररहित राहते ते होय. समर्थांना काय सांगायचंय? अहो आपण कोणी कसं बी जन्माला आलंय ना, आपल्या रूपाचा म्हणजे कोणी कसं देवाने कोणाला कसं रूप दिलेलं आहे? सद्रूप चिद्रूप तद्रूप. पण समर्थ म्हटले सस्वरूप कोणाला खूप सुंदर रूप दिलेलं असतं. म्हणून तू समर्थ म्हणले आपले हे रूप आपण देह ठेवल्यानंतर राहतंय का हो? ते अरूपच होतंय ना. कितीही सुंदर देह असला तरी कोण ठेवतंय का? नाही ठेवत. लक्षात ठेवा. त्याला अग्नीच देतात ना, किंवा ज्या त्या धर्मात ज्या त्या पद्धतीनं काय करतात हो? ज्या देह ठेवला त्या देहाची काय करतात हो? म्हणजे विल्हेवाट लावतात ना. कुणी तो देह काय करत नाही, जपून ठेवत नाही. म्हणजे समर्थ म्हटले कितीही सुंदर असला तरी ते रूप तिथं नाहीसं होतंय ना, अरूपच होतंय ना. ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्यावेळेस ते काय होतंय? अरूप होतंय. म्हणून समर्थ म्हटले की ते रूप आहे तोपर्यंतच आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्याची ओळख घेता आली पाहिजे. हे समर्थांना सांगायचंय की काय बाबा, की ते रूप आहे
तोपर्यंतच आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्या सस्वरूपाची, त्या परब्रह्माची आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. नाही तर उपयोग काय, कारण त्या रूपाचं अरूप झाल्यानंतर काय करून उपयोग नाही. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप तत्वनिर्सना उपरी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.